कानशिवणी येवता रोडवर विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू। कानशिवणी येवता रोडवर श्रीमती मेहरबानू कॉलेज अकोल्याच्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा अपघात होऊन जाग्यावरच मृत्यू झाल्याची घटना सोमवार रोजी सकाळी 10:30च्या दरम्यान घडली। कानशिवणी येथील सुमित कैलास ढोरे हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे आपल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH30V6640 या मोटारसायकलने घरून कॉलेजकरिता 10च्या दरम्यान निघाला। बार्शीटाकडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येडवण शिवारातील दत्तवाडी जवळ रोडवरील काम सुरू असलेल्या ग्रेडर या मशीनच्या चालकाने आपली मशीन रिव्हर्स मागे घेत असताना कॉलेजकरिता जात असलेल्या सुमित ढोरे यांना धडक देऊन त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। ग्रेडर मशीनच्या चालकाचे लक्षात आल्यानंतर चालकाने तिथून पळ काढला। अपघात झालेल्या घटनेची बार्शीटाकडी पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्याबरोबर घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस व बार्शीटाकडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला। कानशिवणी येवता रोडचे काम सुरू आहे। रोडवर टाकलेले मुरुम लेवल करण्याकरिता ग्रेडर या मशीनचा उपयोग घेत आहेत। ही मशीन अंदाजे 30 ते 40 फूट लांब असून या मशीनला मागे पुढे घ्यावे लागते। मशीनची लांबी जास्त असल्यामुळे चालकाने दुर्लक्ष केल्याने हा अपघात झाला व मशीन चालकासोबत मशीन मागे पुढे घेण्याकरिता एक कामगार असता तर हा अपघात टळला असता असेही उपस्थित नागरिकांमध्ये बोलल्या जात होते। ग्रेडर मशीनवर नंबर प्लेट नसल्यामुळे मशीन चालक मालक व प्रशासनाबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे। कैलास ढोरे यांना 2 मुले होते, त्यामधील सुमित हा लहान असून तो श्रीमती मेहरबानू कॉलेज अकोला येथे BCA प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.